आज डी.पी. भोसले महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रे शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय लघुपट, चित्रपट, स्क्रिप्ट रायटिंगच्या कार्यशाळेसाठी आम्ही सगळे विद्यार्थी आलेले आहोत। आताचा जो सध्याचा काळ आहे तो शॉर्ट फिल्मचा काळ आहे। लोकांचं वाचन कमी आहे पण पाहणं जास्त झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या नव्या तंत्रज्ञानाची, नव्या माध्यमाची ओळख व्हावी याच्यासाठी मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय बाळासाहेब चव्हाण, माझ्या सहकारी साधना जाधव मॅडम आणि BA, BCom, BScचे सगळे विद्यार्थी, आम्ही असे 34 जण विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये आज सहभागी होतो। या कार्यशाळेमध्ये लघुपट म्हणजे काय, लघुपटाची निर्मिती कशी होते, लघुपटाचं स्वरूप कसं असतं, त्याचं एडिटिंगची प्रोसेस कशी असते, त्याच्याबद्दलची स्क्रिप्ट रायटिंग काय आहे ते शिकवलं जाणार आहे। तशा शॉर्ट फिल्म्स म्हणजे काय, शॉर्ट फिल्मचे स्वरूप कसं असतं, शॉर्ट फिल्म कशा तयार होतात, त्याचे विषय कसे निवडायचे याच्याबद्दलचं मार्गदर्शन होणार आहे। तर ह्या सगळ्या आत्ताच्या ज्या व्हर्च्युअल मीडिया ज्या आहेत आणि जे सोशल मीडिया जे आहेत किंवा नवीन ज्या मीडियाचं स्वरूप आहे त्याचं स्वरूप आणि त्याच्याबद्दलची रायटिंगच्या संदर्भातली ही कार्यशाळा आहे आणि त्याचा आम्ही विद्यार्थी अभ्यास करतो। थँक्यू। पुरस्कार अवॉर्ड केलेला आहे असे आज आपल्याकडे आदरणीय नितेश टाके सर आणि त्याचबरोबर दुसरे जे आपले हे आहे त्यांची भट्टी नावाची फिल्म जी आहे तिला पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर मोरक्या आणि दुसऱ्या एका चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे, सहलेखक पण आहेत ते। तर असे शिवाजी करडे सर हे पुण्याचे आहेत। हेतू असा आहे की मराठी विभाग आम्हाला सतत आमच्या सरांचं मार्गदर्शन होत असतं। आदरणीय मेनकुदळे सर, शिवणकर साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन होतं आणि त्यांचं असं आपल्याला मार्गदर्शन होणं खूप गरजेचं आहे, कारण व्यवसायामध्ये उतरण्यासाठी व्यावसायिक कौशल्य ही आपल्याला यायला लागतात आणि चित्रपट ही जर एक टीमची निर्मिती असेल तर टीम मध्ये काम करत असताना आपल्या भूमिका काय असतात याबाबत सुद्धा सजग करण्यासाठी आजची ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे। मी सुरुवातीला जास्ती वेळ न करता आजच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आदरणीय प्राचार्यांना खरं म्हणजे आमच्या वेळ नसतो, खूप कार्यबाहुल्य असतं, तरी सुद्धा माझ्या विनंतीला आणि आमच्या मराठी विभागाच्या विनंतीला मान देऊन ते आज उपस्थित राहिले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो। आदरणीय मेनकुदळे सर हे तर आम्हाला सतत मराठी विभागाची गती वाढवा 4 वर्ष जवळजवळ आल्यापासून चालूच आहे त्यांचं आणि ते सतत गायडन्स करतात की तुम्ही थांबू नका, अजून काही चांगल्या गोष्टी करा। तर ते सुद्धा आज आपल्याला गायडन्स करायला आलेले आहेत। तर सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक इथंच थांबवतो। पुन्हा सगळ्यांचं स्वागत। कोरेगाव, त्यानंतर कलाबा वाणिज्य महाविद्यालय, लोणंद कॉलेज, YC आपले जे कॉलेज आहे ते आलेले आहेत। त्याचबरोबर परिसरातून प्रत्येक देऊरचे कॉलेजचे आहेत, सगळ्या कॉलेजेसच्या प्राध्यापकांना आम्ही संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे तुकडे सर आणि आमची ही सगळी टीम आता मोठ्या प्रमाणात गतिमान होत आहे। एक जाता जाता फक्त निवेदन करतो, ते निवेदन असं आहे की आपण याच महिन्यामध्ये 10 तारखेला एक स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मराठी आणि स्पर्धा परीक्षा या बाबतीत आपल्याला काय करायचं हे पण काम आपण आयोजित केलेलं आहे, कार्यक्रम आयोजित केलाय। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट 16 आणि 17 तारीख ही जी आहे ना, तर राष्ट्रीय स्वरूपाचं काय करतोय आपण, संशोधनावरचं चर्चासत्र घेतोय, कारण PhDचे विद्यार्थी सगळे इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर नव्या सगळ्या लोकांना संशोधनामध्ये मराठीमध्ये आता काय करायला पाहिजे, उपयोजित संशोधन कसं होईल या बाबतीत सुद्धा नक्की प्रयत्न आपण करीत आहोत। आणि मला वाटतं एवढी सगळं निवेदन केल्यानंतर मी माझं मनोगत थांबवतो। आपणास धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मेनकुदळे साहेब, छत्रपती शिवाजी कॉलेजच्या स्थापनेपासून आणि त्यानंतर मराठी विभागाचा असणारा UG विभाग, PG विभाग, कर्मवीरांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हे पहिलं महाविद्यालय स्थापन केलं। आमच्या मराठी विभागामध्ये काम करणाऱ्या दिग्गज प्रतिभावंत प्राध्यापकांमध्ये दत्ता भोसले, विमला पाटील, सुमन पाटील, डॉक्टर शिवाजी पाटील आणि त्यातीलच एक नाव म्हणजे आमचे डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर।
सरांनीही आपल्या कल्पकतेतून महत्वाची सर आपली ओळख म्हणजे आपलं जे अमर हे महाविद्यालयाचं नियतकालिक आहे, आपलं सुद्धा नियतकालिक आपण अतिशय दर्जेदार अशा स्वरूपाचं असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. विद्यापीठाच्या नंबरमध्ये आपलं सुद्धा नेहमी नियतकालिक असतं. शिवाजी विद्यापीठाकडून दिले जाणारे वीरा करंदीकर संशोधन पारितोषिक आपणास प्राप्त झालेलं आहे आणि शिवीम उत्कृष्ट संपादन साहित्य पुरस्कार सुद्धा आपणास मिळालेला आहे. आपण आमच्या शिवीमचे अध्यक्ष म्हणून आणि सचिव म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं जबाबदारीनं काम पार पाडत आहात. आपणास या निमित्तानं शुभेच्छा देते. आपण या ठिकाणी कोल्हापूरहून इतक्या दूरचं अंतर असून सुद्धा सर 9लाच या ठिकाणी उपस्थित झाले होते. अशा दोघांच्या सहयोगातून ही कार्यशाळा आज या ठिकाणी पार पडते आहे. या कार्यशाळेसाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव, या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय शिवणकर साहेब, या अतिशय महत्त्वाच्या काही कामासाठी म्हणून आत्ताच ते सभागृहातून बाहेर गेले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष आमचे मित्र प्रकाश 95चा कालखंड असेल आणि मला एक अशी सुरुवातीपासून निवेदन करण्याची का कुणास मला एक आनंद वाटतो त्या प्रक्रियेमध्ये. त्यात सहभागी होण्याचं एक संधी मला संस्थेनं अनेक वर्ष दिली आणि 9 मेच्या एका कार्यक्रमाचं निवेदन करत असताना मला तो एक प्रसंग आठवतो की संस्थेमध्ये नुकतंच जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचे पडसाद हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचत होते आणि भविष्यामध्ये काय आवश्यक आहे समाजाला, विद्यार्थ्यांना, हे ओळखून त्या 9 मेच्या एका कार्यक्रमामध्ये आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांनी एक संकल्प केला. तो होता संगणक शिक्षणाचा. खर तर त्या काळामध्ये 94 साली मला संगणक नावाचा प्रकार अजिबात माहिती नव्हता. त्याला जवळ जायचं सुद्धा माहिती. पण रयत मधल्या मुलांना संगणक शिक्षण आलं पाहिजे, त्या मुलांच्या पर्यंत ते पोहोचलं पाहिजे. साताऱ्यात माहित नव्हतं, मग मोखाड्याच्या ठिकाणी जायचं म्हणजे खूप लांबची गोष्ट होती. पण त्याने तो एक संकल्प केला, ती भूमिका मांडली आणि बसल्या त्या भाषण करता करता त्या 10-15 मिनिटांमध्ये त्यांनी 4 कोटी रुपये उभा केले. उभा केले म्हणजे काय, खिशात होते ते काढून नाही दिले. विनंती केली स्टेजवर बसलेल्या माणसांना की विश्वजित कदम, पतंगराव कदम साहेब होते, कदम साहेब एक कोटी रुपये देतील आणि ती सुप्रियाता 1 कोटी देतील, असं काय काय केलं आणि एक 4 कोटी रुपये उभा केले. हे मी का संदर्भ दिला त्याचं कारण सांगतो की उद्या समाजाला 21व्या शतकामध्ये पदार्पण करत असताना संगणक शिक्षण किती महत्वाचं आहे ही काळाची पावलं ओळखून संगणक शिक्षणाची प्रक्रिया 96 साली साहेबांनी सुरू केली. आज रयत शिक्षण संस्थेच्या 700 शाखा आहेत, 773. या प्रत्येक शाखेमध्ये संगणक लॅब आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या सगळ्या प्रक्रियेवरती जवळजवळ 35 ते 40 कोटी रुपये खर्च केले. मागं वळून पाहिलं की असं लक्षात येतं की आज जर मला संगणक आला नाही, मला जर त्यातलं नॉलेज नसेल, तर मी या समाजाच्या प्रवाहापासून दूर फेकला जाईल. ही जी छोटी मुलं आहेत आता नव्यानं कॉलेजला येणारी, ही मुलं जेवढ्या सहजतेनं लिलया त्या संगणकाचा उपयोग करतात, संगणकाचा वापर करतात, ह्याची पायाभरणी 20-25 वर्षापूर्वी कधीतरी साहेबांनी केली. उद्देश हा संदर्भ देण्याचा अर्थ एवढाच उद्देश होता की आजची ही जी मुलं आहेत
या मुलांना आपण जर पारंपरिक शिक्षण देत राहिलो तर ही मुलं सक्षमपणाने आपल्या पायावरती उभी राहतीलच याची 100% खात्री आज आपल्याला देता येणार नाही. मी आज पाहतो, मी सहसचिव म्हणून काम करताना मला जे अनुभव येतात ते अतिशय विदारक आहेत, अतिशय विदारक. म्हणजे चांगल्या अर्थानं म्हणा, वाईट अर्थानं म्हणा, ती सगळी प्रक्रिया अतिशय जवळून पाहण्याचा योग मला येतोय आता सध्या. आम्ही सहज शिवाजी कॉलेजवर परवा इंटरव्ह्यू घेतल्या CHBच्या लोकांच्या. 4 जागा, 5 जागा, या 5 जागांसाठी किती मुलं यावी? 100, 200, 250 मुलं. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना सुद्धा फेस यावा तोंडाला, इतकी मुलं. हे मित्रांनो, हे अतिशय भयानक वातावरण आहे. आणि अशा काळामध्ये या मुलांना जर त्यांच्या स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभं करायचं असेल तर आज काळाची काय गरज आहे, आज समाजाची काय मागणी आहे, आज समाजाच्या गरजा कोणत्या आहेत हे लक्षात घेऊन आपण जर पावलं टाकली नाहीत तर मग आपण जी शिक्षण प्रक्रिया राबवतो आहे ही शिक्षण प्रक्रिया बुचकामी आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. 1993-94 साली जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज आपल्यामध्ये ही प्रक्रिया मुळं घट्टपणे रोवून उभी राहिलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्षणाची व्यवस्था किंवा शिक्षण प्रक्रिया ही सुद्धा अपवाद राहिलेली नाही मित्रांनो. आज जेवढी स्पर्धा इतर क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, आणखी कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, तेवढी स्पर्धा किंबहुना त्यापेक्षा सुद्धा अधिक स्पर्धा शिक्षण क्षेत्रामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा कालखंडामध्ये आज पाश्चात्य विद्यापीठ आमच्याकडे येत आहेत. आमच्याकडची जी महाविद्यालय आहेत, ज्या शिक्षण संस्था आहेत, या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा जो आमचा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला जर त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं करायचं असेल तर सगळ्यांनीच नोकरीच्या पाठीमागे धावण्यापेक्षा त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहणारं शिक्षण, त्याला या शिक्षणाच्या प्रक्रियेतून आपण बाहेर पडल्यानंतर त्याला स्वावलंबनाची जाणीव निर्माण करून देणारं शिक्षण आपण देण्याची आजची गरज आहे असं मला वाटतं. आणि मग हे जर शिक्षण आपल्याला द्यायचं असेल तर मग मी मगाशी जे म्हणालो की मराठी विभागाचं आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचं अभिनंदन करायला पाहिजे. ते यासाठी करायला पाहिजे की हा जो विषय घेतलेला आहे, हा विषय या विद्यार्थ्यांना त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा एक प्रयोग आहे. या माध्यमातून, अशा प्रकारच्या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यातले 4 मुलांना जरी असं वाटलं ना की अरे हे आपल्याला जमू शकतं, हे असलं काहीतरी आपण प्रयोग करूया, या मुलांच्या मध्ये ती जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. मी नेहमी व्यासपीठावरून अनेक वेळा हा विचार मांडलेला, पुन्हा एकदा मला तो मांडायचा मोह आवरत नाही म्हणून मी तुमच्या पुढे मांडतो. शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे? या 4 भिंतीच्या आतमध्ये विद्यापीठांना आखीव रेखीव करून दिलेला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम इथं येणं, त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत होतणं, त्या विद्यार्थ्यांनी शक्य होईल तेवढं आत्मसात करणं, त्याच्यातनं काय पेपर देणं, आणखी काहीतरी करणं, त्याचं गलेलट अशा स्वरूपाची मार्क मिळवणं, हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे का? मला असं वाटतं की आपण जर अशाच या कोशाच्या भोवती जर फिरत राहिलो की मला 90% मार्क्स आहेत म्हणजे मी जग जिंकल्याची जाणीव, साफ चुकीची गोष्ट आहे. मला जाणवलेली गोष्ट अशा स्वरूपाची आहे. मला शिक्षणाच्या व्यवस्थेचा अर्थ जो जाणवला, मी शिक्षण शास्त्राचा विद्यार्थी तर नाही आहे, पण काही अनुभवातून गोष्टी ज्या जाणवतात त्या मला इथं तुमच्या पुढे मांडतो. शिक्षणाचा मूळ उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा शोध घेणं. केवळ इथं येणं आणि एखाद्या कथा सांगून निघून जाणं, तुला सापडले तेवढे घे आणि मिळाले तेवढे घे आणि टाकून दे बाकीचं, एवढा उद्देश नाहीये. या विद्यार्थ्यांच्या मध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये काही ना काहीतरी स्वतंत्र अशा स्वरूपाची एक सुप्त कलागुण आहे.
काही विद्यार्थ्यांच्यामध्ये क्रीडा क्षेत्रातले कौशल्य असतील, काही विद्यार्थ्यांच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रातले काही कलाविष्काराचे गुण त्यांच्यामध्ये लपलेले असतील, काही विद्यार्थ्यांच्यामध्ये बुद्धिबळ असेल, आणखी कुठली तरी कौशल्य असतील, वक्तृत्व असेल, लेखन असेल, नाट्याविष्कार असेल, नृत्याविष्कार असेल, असे अनेक गुण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अशा प्रकारचे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचे सुप्त कलागुण हे वास करत असतात. आपण एक शिक्षक म्हणून या सुप्त कलागुणांचा शोध घेतला पाहिजे. आपण प्रयोग करतो. मला असं वाटतं की आपण आपल्या संस्थेच्या निमित्तानं, इतर संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं, काही आपल्या कर्मवीरांच्या जयंतीच्या निमित्तानं, अनेक वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्तानं आपण वक्तृत्व स्पर्धा आयोजित करतो, निबंध स्पर्धा आयोजित करतो, मेहंदीच्या स्पर्धा आयोजित करतो, पुष्परचनेच्या स्पर्धा आयोजित करतो, क्रीडा स्पर्धा आयोजित करतो. उद्देशाच्या स्वरूपाचा त्याच्यामध्ये मला जाणवतो तो हा की 10 विद्यार्थी तर वक्तृत्व स्पर्धेत इथे येऊन जर बोलून गेले तर त्या 10 मधले 5 विद्यार्थ्याच्या स्वरूपाचे असतात की त्यांच्यामध्ये खरंच काहीतरी वक्तृत्वाचं कौशल्य, स्किल लपलेलं असतं. कदाचित ओबडधोबड असेल ना ते, तो अर्ध्यातून निघून जाईल, कदाचित त्याचं पाठांतर केलेलं अर्ध्यातच विसरून जाईल, अशा अनेक गोष्टी होती. पण एक त्याच्यामध्ये तो जो स्पार्क आहे, हा स्पार्क आपण जर त्याला नाउमेद करण्याचा प्रयत्न केला, ए तुला काय येत नाही, चल तू नाही याच्यात बसत बघलो असं म्हटलं तर तो अंकुर त्याचा खोडला जाऊ शकतो. एखाद्याने निबंध चांगला लिहिला, त्याच्यात जर शुद्ध लेखनाच्या 4 चुका असतील, म्हणून आपण जर त्याला झिडकारण्याचा प्रयत्न केला ना तर त्याचा तो अंकुर खोडला जाऊ शकतो. पण त्याच वेळेला तुझ्या या त्रुटी आहेत मित्रा, ह्या त्रुटी तू दुरुस्त कर. तू लायब्ररीत जा, हे पुस्तक वाच, ते पुस्तक वाच, त्यातलं हे लिहून काढ, त्याचं स्वतंत्र काहीतरी तुझे दोन विचार मांड, पुन्हा एकदा वाचून काढ. एकदा दोनदा वाचल्यानंतर तुला पुन्हा त्यातली लिंक लक्षात येईल. आपण त्याच्यावरती काम, कुंभार काय करतो, हे कुंभार त्या माती चिखलात, त्या मातीत पाणी होतो, काय आणि काही करतो, ती लोण्यासारखी मऊ करतो आणि त्याला पाहिजे तसा आकार त्या मातीला देतो. त्याच्यामधलं ते स्किल आहे. मला आठवतं सर, माझ्या गावाकडची जो कुंभार काम करत होता ना, तो रात्र, बिचाऱ्याचं वय 75-80 वर्ष असेल, रात्रभर त्या गाडीच्या ह्याच्या चाकाभोवती फिरवायचा ते, आणि अतिशय सुंदर अशा स्वरूपाची मडकी तयार करायची आणि तासनतास ते बघत राहायचे. सांगण्याचा उद्देश काय आहे तर या मुलांच्या मध्ये अशा स्वरूपाचे सुप्त कलागुण आहेतच. माझ्या गेल्या 20-25 वर्षाच्या अध्ययन प्रक्रियेच्या अनुभवातून मी सांगतो, आपण ते शोधण्याचं काम केलं पाहिजे. ते जे शोधलेलं आहे त्या विद्यार्थ्याच्या मध्ये असणारे हे जे सुप्त कलागुण आहेत, त्या कलागुणांचा शोध घेतला पाहिजे, त्या कलागुणांचं संवर्धन केलं पाहिजे. त्याचा दुसरा टप्पा मला जाणवतो तो या कलागुणांचं संवर्धन करणं. मी मगाशी जे म्हणालो तुम्हाला की तो चुकतो नाही. पहिल्या दिवशी आपण जर असं म्हणायला लागलो की जग जिंकणारं वक्तृत्व ते आपण घडलं पाहिजे, चुकीची गोष्ट आहे. अपेक्षा पण आहे. त्याला पुन्हा पुन्हा उभा केला तर एक वेळ अशा स्वरूपाची येतेच मित्रांनो की तो अतिशय उत्तम दर्जाचा वक्ता होऊ शकतो, अतिशय उत्तम दर्जाचा लेखक होऊ शकतो, अतिशय उत्तम दर्जाचा तो नट होऊ शकतो. त्याला पुन्हा पुन्हा नृत्याविष्कार करायला भाग पाडा. ते स्किल, त्याचं स्किल आपण वाढवूया. जे काही चुकत असेल ते चुकलेलं दुरुस्त करूया. हे दुरुस्त करणं म्हणजे त्याच्या कलागुणांचं संवर्धन करणं. म्हणजे शिक्षणाचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा शोध घेणं, त्या घेतलेल्या शोधाला त्या कलागुणांचं संवर्धन करणं, आणि जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं. हे जर व्यासपीठ आपण निश्चितपणे उपलब्ध करून दिलं तर समाजाला आवश्यक असणारी जी पिढी जी सक्षम पाहिजे आहे,
म्हणजे आमच्या समाजामध्ये समाजाला चांगलं मार्गदर्शन करणारे वक्ते पाहिजेत, चांगलं लेखन करणारे लेखक पाहिजेत, चांगला नृत्याविष्कार करणाऱ्या कलावंत आमच्याकडे पाहिजेत, सर्वोत्कृष्ट दर्जाचा अभिनय करणारी एक कलात्मक आविष्काराची पिढी आमच्याकडे पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्या आविष्कारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, पुन्हा पुन्हा ते व्यासपीठ त्याला उपलब्ध करून देणं, याच्यातूनच एक नवा आविष्कार निर्माण होईल, याच्यातूनच ही पिढी निर्माण होईल. मित्र हो, मी मगाशी जागतिकीकरणाचा एक संदर्भ तुम्हाला दिला. आज खूप मोठी स्पर्धा आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड प्रचंड जीवघेणी स्पर्धा. या जीवघेण्या स्पर्धेमध्ये मला जर या विद्यार्थ्यांना ठामपणानं उभा करायचा असेल, समाज जीवनामध्ये सक्षमपणानं त्याला जर स्वतःच्या पायावरती उभं करायचं असेल, सगळ्यांनीच नोकरीच्या पाठीमागे जर धावलं तर कृषी क्षेत्राचं संशोधन कोण करणार? सगळ्यांनीच नोकरीच्या पाठीमागे आपण सुरक्षित नोकरीच्या पाठीमागे धावायला लागलो तर समाजामध्ये मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी ज्या अभ्यासकांची एक फळी आपल्याला आवश्यक असते ती कुठून आणणार? सक्षम समाज निर्माण करायचा असेल तर हे सगळे जे पैलू आहेत, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, याचा अर्थच अशा स्वरूपाचा की या विद्यार्थ्यांच्या मध्ये अशा स्वरूपाची जी कौशल्य आहेत हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याचं काम फक्त आपण करायला पाहिजे. एखाद्या हिऱ्याचं मूल्य केव्हा वाढतं? तो हिरा हा खाणीत दगडच असतो, तो टोकरून काढतो. युट्यूब वर जर बघितलं ना तर हिऱ्याचे दगड सापडतात का कुठेतरी, शोधून काढतात. तिथं त्याचं मूल्य किती आहे? तिथं त्या खाणीमध्ये त्याचं मूल्य इतर दगडासारखंच एक आहे. पण तो कारागीर त्याला घेऊन येतो, तिथं त्याला एक पैलू पाडतो, दुसरा पैलू पाडतो. दुसरा पैलू पाडत असताना डोळ्यात तेल घालून तो पहिल्या पैलूला कुठंही धक्का लागणार नाही याची खबरदारी घेतो. आणि जितके पैलू त्या दगडाला पाडले जातील तितका तो हिरा अमूल्य होतो. त्याचं मूल्य तेव्हाच वाढतं, एक क्षण अशा स्वरूपात येतो की त्या हिऱ्याला स्पर्श करायला सुद्धा आपल्याला परवानगी नसते. तोच हिरा खालीत असतो तेव्हा दगड त्याच्यावर आपण पाय घेऊन जातो. ते पैलू पाडण्याचे जे काम आहे, जितके पैलू विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला पडले जातील, म्हणजे त्याला चांगली मार्क आवश्यक आहेत का? तर निश्चित आवश्यक आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये तो यायला पाहिजे का? यायलाच पाहिजे. म्हणजे मी जर 35% मार्क घेतले मला नोकरी मिळत नाही म्हणून बाहेर जर टाऊ फोडायला लागलो तर त्या ओरडण्याला काडीचा सुद्धा अर्थ नाही. तुम्ही 90% मार्क घ्या, समाजाचा बाप सुद्धा तुम्हाला नोकरी देईल. ते महत्वाचे आहेतच, पण केवळ मार्क ही महत्वाचे आहेत का? तर मला असं वाटतं की केवळ मार्क्स महत्वाचे नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये क्रीडा कौशल्याचा पैलू असायला पाहिजे, चांगल्या लेखनाचा पैलू पाडायला पाहिजे, वक्तृत्वाचा पैलू पाडायला पाहिजे. हे अशा अनेक पैलू जर त्याच्या व्यक्तिमत्वाला पडले तरच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास अशी जी काय आपण संकल्पना वापरतोय ती संकल्पना त्याला उपयुक्त ठरेल असं मला थोडंसं वाटतं. आजच्या कार्यशाळेच्या निमित्तानं मी 1-2 मिनिटं बोलतो आणि थांबतो. उद्घाटनाचा कार्यक्रम दिवसभर पुन्हा या सगळ्या प्रक्रियेवर खूप बोलता येण्यासारखं. मला असं वाटतं आज प्रसार माध्यमाचं जे क्षेत्र आहे, या प्रसार माध्यमाच्या क्षेत्रानं समाज जीवनावरती, समाज मनावरती प्रचंड अशा स्वरूपाची छाप निर्माण केली. मी सकाळी 7 वाजता जी टीव्हीची मालिका सुरू होतात ना, आपण झोपल्या तरी सुद्धा ती मालिका चालू असते. हा, चॅनल्स किती आहेत? मला आठवतं मी जेव्हा हायस्कूलला कुठेतरी होतो ना, हायस्कूलच्या त्या एका टप्प्यावरती आमच्या गावामध्ये एकच टीव्ही होता. तो पण त्या ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये असायचा. ती रामायणाची मालिका होती, रामानंद सागराची, आणि काही दिवसानंतर पुन्हा ती महाभारताची मालिका सुरू झाली. तर त्याचा जो टॉवर, त्याचा जो अँटिना होता तो इतका उंच असायचा, म्हणजे ते काठी बिटी लावून त्याला लावलेलं सगळं गाव गोळा व्हायचं त्या ग्रामपंचायतीच्या त्या ह्याच्यामध्ये, आणि ती मालिका बघायची.
एखादी क्रिकेटची मॅच लागली ना तर ते एका टीव्हीवरती माणसं अशी की मुरकंड पाडे. आज काय झाले, एकच दूरदर्शनचे चॅनल होतं. आज किती पण वेळा बट्ट दावत बसलं तर चॅनल संपत नाही, आपला हात थकून जातो. इतके चॅनल्स आहेत. त्या प्रत्येक चॅनलवरती अनेक भाषांच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत. त्या मालिकांच्या कौशल्य कशाचं म्हणतो मी, आज जी कार्यशाळा आपण आयोजित केली ना, चांगल्या स्वरूपाची पटकथा लेखन करणारं कौशल्य असणारी माणसं आज शोधावी लागतात. नाही का, संभाजी मालिका होती का, समाज मनावरती प्रचंड छाप निर्माण केला ज्या मालिकेनं. त्याची पटकथा कोण लिहितो, कुठला आहे तो माणूस? गंगावणे नावाचा प्रताप गंगावणे. अहो तुमच्या अवतीभोवती आहे ना, हाक मारली तर त्याच्या घरात आवाज येईल, इतक्या जवळ आहे तो आपल्यापासून. आपण कधीतरी आज 2 विषय तज्ञ मार्गदर्शक म्हणून आपल्या पुढे, त्या विद्यार्थ्यांच्या पुढे ही माणसं जी आहेत ना, ही माणसं सातत्यानं उभं करायला पाहिजे. तरच या मुलांना कधीतरी असं वाटेल, अरे हे कसं लिहितात, आपल्याला येते की नाही तसं लिहायला. मला आठवतंय, मला थोडंसं असं वेळ होतं सर. दुर्दैवानं ते नको त्या वाटेला लागलं की काही गोष्टी अशा लुप्त होत जातात. अबोल प्रीत बहरली नावाची एक कादंबरी आहे. या कादंबरीची 75 पानं पटकथा लेखनाचं मी केलेली आहे. आजही माझ्याकडे तिथे हस्तलिखित पडले, तसं घरी आहे. ती कादंबरी पण आहे. थोडीशी कल्पनाशक्ती, थोडंसं लेखनाचं कौशल्य, अभ्यासानं या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. आज अर्ध्या तासाची मालिका असते. अर्ध्या तासाचे पहिली 5 मिनिटं जाहिराती असतात, मध्ये 3 वेळा ब्रेक असतो, त्याच्यामध्ये 2-2 मिनिटाची जाहिरात असते, पुन्हा शेवटी एक 5 मिनिटाची जाहिरात असते. अर्ध्या 30 मिनिटाच्या त्या मालिकेमध्ये 20 मिनिटाची स्क्रिप्ट असते. बघा, तुम्ही निरीक्षण करा, मी तुमच्या लक्षात येईल. या 20 मिनिटाची स्क्रिप्ट लेखन करण्यासाठी एक एपिसोड, तो जो पटकथा लेखक असतो त्याला माहित असेल जास्त माझ्यापेक्षा, त्याचं मूल्य किती घेतो तो माणूस. प्रताप गंगावणे पण ती तपश्चर्या पण आहे. म्हणजे आपलं उठलं चला पटकथा लेखन करायला घेतली, इतकं जायला गेल्याचं काम नाही. ती तपश्चर्या, ती अभ्यासातून येते, प्रयत्नातून येते, कल्पकतेतून होते, कल्पनाशक्तीतून येते. त्याला प्रतिभेची जाणीव असावीच लागते. या सगळ्या गोष्टी आहेत. पण नुसतीच प्रतिभा आहे आणि एक काळीचं सुद्धा 4 ओळी वाचल्या नाहीत आणि मी पटकथा लेखन करायला बसलो, माझ्या बापाला सुद्धा जमणार नाही. म्हणजे माझ्याकडे ती कल्पनाशक्ती आहे, प्रतिभा आहे, पण त्याचबरोबर त्याच्याबरोबर समाजाचा अभ्यासही तेवढा असायला पाहिजे. समाजाची नाळ, समाजाच्या जाणीवा, त्या अतिशय संवेदनशीलतेने त्या आत्मसात करण्याची शक्ती असली पाहिजे. ज्याला आपण निरीक्षण शक्ती असं म्हणतो. कल्पनाशक्ती असायला पाहिजे. आणि या सगळ्यांचा आविष्कार म्हणून ती पटकथा येऊ शकते. ती नाट्यसंहिता आपल्याला लिहिता येऊ शकेल का? सांगण्याचा उद्देश अशा स्वरूपाचा आहे की अशा स्वरूपाच्या काही कार्यशाळा जर आपण आयोजित केल्या, या विद्यार्थ्यांना प्रयोग करायला दिला. कार्यशाळेचा उद्देशच तो. कार्यशाळा म्हणजे व्याख्यान नव्हे मित्रांनो, हे नीट अगोदर लक्षात घेऊया आपण. कार्यशाळा म्हणजे प्रयोगाधिष्ठित आविष्कार. एक पॅराग्राफ द्यावा या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना सांगू अशा अशा स्वरूपाची एक सिच्युएशन आहे, याच्यावरती एक पान तुम्ही स्क्रिप्ट लेखन करा. यातले 10 विद्यार्थी तो प्रयोग करतील, त्यातले 2 असतील बरोबर, कदाचित 8 खराब असतील. त्या 8 जणांच्या मध्ये तो अंकुर पेटवला जाईल, अंकुर निर्माण होईल. त्याला घरी गेल्यानंतर असं वाटेल की चला ही एक पुस्तक आहे ना, त्या पुस्तकातलं एक पान वाचूया, ते बाजूला ठेवूया, त्याचं स्क्रिप्ट लिखाण करता येते का बघूया. ते आणून दाखवतील उद्या वाघमारे सरांना, सर मी असं लिहिलंय काहीतरी. वाघमारे सरांनी ते अतिशय प्रेमानं वाचायला पाहिजे. त्यातल्या त्रुटी ज्या आहेत त्या हळुवारपणानं त्या मुलांच्या मध्ये समजावून सांगायला पाहिजे, त्याला ते दुरुस्त करायला लावायला पाहिजे आणि या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे उभं करण्याचं एक व्यासपीठ म्हणजे आजची ही कार्यशाळा आहे असं मला वाटतं.
या कार्यशाळेच्या माध्यमातून खूप चांगले लेखक या निमित्ताने निर्माण होतील, पटकथा लेखक निर्माण होतील, नाट्याविष्कार किंवा नाट्यसंहिता लेखन करण्याचं काम काही विद्यार्थ्यांच्या मध्ये असा जर जाणीव निर्माण झाली तर मला असं वाटतं की या कार्यशाळेचं सार्थक झालं अशी एक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आज खूप चांगले विषय तज्ञ या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. अशी माणसं आपल्या पुढे येणं हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला सोनटक्के सर सांगतील, आम्ही शिक्षण घेत असताना अशी माणसं नव्हती पुढे येत. आमच्या डोळ्यासमोर फक्त ते अभ्यासक्रम अभ्यास आणि सरांनी जर बघतो लिही एवढं म्हणून सांगितलं तर मला हेरवाडे सर होते. हेरवाडे सरांचं एक वैशिष्ट्य का, हेरवाडे सर तर इथे बसलेल्या ह्या विद्यार्थ्यांना नसतील माहीत कदाचित, पण आमच्या शिक्षकांना माहीत असेल. आणि त्या दृष्टिकोनातून मला तुमचा प्रतिसाद हा महत्वाचा आणि मोलाचा वाटतो. आता आपण या लघुपट, चित्रपट आणि नाट्यसंहिता या लेखन कार्यशाळेकडे वळूया. खरं तर अत्यंत महत्वाच्या विषयावर ही कार्यशाळा या ठिकाणी वाघमारे सर आणि त्यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या विचारातून या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेच्या संदर्भात बोलायचं झालं तर लघुपट चित्रपटाचा खरं तर माझा अनुभव काय याबाबत मी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार एक तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. राजकारण्याने साहित्याच्या व्यासपीठावर चढू नये अशा पद्धतीची भूमिका एकेकाळी साहित्यिकांनी घेतलेली होती. तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेब म्हणाले होते, मी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी व्यासपीठावर येणार आहे. तशा पद्धतीनं मी सुद्धा या चित्रपटाचा एक रसिक म्हणून आणि चित्रपटाचा एक रसग्रहण करता म्हणून, एक आवड असणारी एक व्यक्ती म्हणून या चित्रपटाच्या कार्यशाळेबाबत माझी काही निरीक्षणं मी या ठिकाणी नोंदवणार आहे. आतापर्यंत पण चित्रपटामध्ये मात्र चित्रपट भाषेचे एक द्रव्य असते, ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून, प्रतिम्यांच्या माध्यमातून आणि ध्वनिमुद्रणांच्या माध्यमातून ते व्यक्त व्हावं लागतं. ही गोष्ट महत्वाची आहे. माध्यमांतरांचा काळ एक मध्यंतरी आलेला आहे किंवा अजूनही तो एक महत्वाचा आहे. त्याही दृष्टिकोनातून मला वाटतंय पटकथेच्या दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही. मूळ कलाकृतीचा आत्मा, एका कलाकृतीचा आत्मा हा दुसऱ्या कलाकृतीमध्ये नेण्याचे एक कौशल्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. का तर अशी काही नाटकं आहेत किंवा चित्रपट घडलेले आहेत, तेही तुम्ही अभ्यासावेत असं मला वाटतं. त्यामध्ये नुकताच ज्याचा मी उल्लेख केला ते देहभान सारखं नाटक आहे. आमदार सौभाग्यवती नावाचं नाटक फार गाजलं एकेकाळी. ती आधी कादंबरी होती. कादंबरीचं परत रूपांतर नाटकामध्ये झालं. नटसम्राट हे नाटक आहे, त्याचं चित्रपट सुद्धा तुम्ही बघितलेला असेल. पण आम्हाला मूळ नाट्यकृती ही फार आवडलेली आहे, चित्रपट आवडलेला नाही. त्याची काय कारण आहेत वगैरे हा एक पुन्हा वेगळा विषय आहे. कट्यार काळजात घुसली, नटरंग नावाचा कादंबरीचा पुन्हा चित्रपट झालेला आहे. दुनियादारी ही कादंबरी आहे सुहास शिरवळकरांची, त्याचा चित्रपट बनलेला आहे. आणि हे असं करत असताना मात्र प्रेक्षक म्हणून एक गल्लत होता कामा नये की कादंबरी घेऊन पानान पान वाचत बसायचं आणि चित्रपटातले प्रसंग पाहायचं, असं मात्र कधीही गल्लत होता कामा नये. केवळ एक ते माध्यम म्हणून, एक कथावस्तू म्हणून आपण त्याच्याकडे पाहायचं आहे. आणि ही दोन्हीही माध्यम वेगवेगळी आहेत. या दोन्ही माध्यमांच्या शक्ती वेगळ्या आहेत. त्याची शक्ती स्थळ, सौंदर्य स्थळ प्रत्येकाने हेरली पाहिजेत आणि मग माध्यमांतर कलेकडे वळलं पाहिजेत असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट, अतिशय उत्कृष्ट असे लेखक म्हणून या चित्रपटाला सहलेखक म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना या फिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर सर्वांना माहित असेल मोरक्या नावाचा एक चित्रपट होता, त्याला सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे ते रिसर्चर काय प्रकार असतो तर त्या संदर्भात ग्रामीण पातळीवरचा अभ्यास, म्हणजे आपला जो सिनेमा ज्याविषयी आपल्याला दाखवायचे किंवा कॅरेक्टर आहेत त्या सर्वांविषयी सरांनी रिसर्चर म्हणून भूमिका पाहिली. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये सुद्धा ते वेशभूषाकार म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ड्रेपरी म्हणजे कलाकारांनी कोणती ड्रेपरी करावी, त्याचबरोबर कशा प्रकारे ऍटमॉस्फिअर आपल्या ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, सेटवर असणं गरजेचं आहे, त्यांनी काम केलं. याचबरोबर सरांचं हे लघुपट चित्रपट याच्यामध्ये योगदान आहेच. त्याचबरोबर सरांचं एक 2 अंकी मराठी नाटक खूप गाजलं. यासाठी गाजलं की सर्व नाटकं गाजतच असतात, परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे या त्यांच्या भावकी या नाटकास महाराष्ट्र शासनाचे जे सांस्कृतिक संचालनालय
त्याचं जे डिपार्टमेंट आहे त्यातर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार त्यांना मिळाला. यानंतर आता नुकताच त्यांचा भट्टी हा लघुपट रिलीज झाला किंवा आता संपूर्ण जगभर त्यांचा हा भट्टी लघुपट गाजत आहे. याचं कारण म्हणजे तुम्ही आता फेसबुकवर गेला किंवा त्यांच्या प्रोफाईलवर जर गेला तर तुम्ही पाहू शकता की सरांनी मगाशी उल्लेख केला की नागराज मंजुळे किती मोठे व्यक्ती हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, परंतु नागराज मंजुळेंनी आता एक कार्यक्रम झाला इस्लामपुरात. त्या कार्यक्रमामध्ये नागराज मंजुळेंनी यांच्या फिल्म बरोबर विषयी 15 मिनिटं भाष्य केलं. ती फिल्म सर आपल्याला आता ते दाखवणार आहेत. तर असे हे सर आता नुकताच मागच्या आठवड्यात देशातील 2 नंबरचा एक पुरस्कार असतो आणि एक फिल्म फेस्टिवल असतं जे की केरळ गव्हर्नमेंट भरवत असतं, केरळचं सांस्कृतिक मंत्रालय भरवत असतं. या पुरस्कार हे जे फेस्टिवल होतं या फेस्टिवल मध्ये तेथील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांनी यांचा सत्कार केला आणि 10 दिवस त्यांना केरळसाठी त्यांना टूर त्यांची घडवून आणली. आता नुकतेच ते केरळहून आपल्या कालच इथं आलेलं आहे. तर असं हे व्यक्तिमत्व विविध प्रकारचे अनुभव आहेत, समाजशास्त्र त्याचबरोबर समाजाविषयी जाणीव आणि नेणीव असणारा माणूस आहे. त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते ग्रामीण भागातून येत असल्यामुळे आपल्यासारख्या सातारसारख्या ग्रामीण भागातील मुलांना त्यांचे जे काही अनुभव आहेत ते शिकता यावे आणि ते शिकून आपण काहीतरी उमेदीने पुढे जावं यासाठी आपण त्यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे. तरी मी सरांना विनंती करतो की सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि जे कोणी आमचे विद्यार्थी इच्छुक असतील या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांना तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये संधी द्यावी, त्याचबरोबर त्यांना सहकार्य करावी ही विनंती करतो. आणि इथे ही साधन होतं ना, तर त्यात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी झुंज लावली असत आणि झुंजवणं असं 2 प्राण्यांमध्ये किंवा माणसांचं प्राण्यांसोबत हे सुद्धा मनोरंजन म्हणून त्या काळात वापरलं. बरोबर. तुम्ही तर खूपच जवळ गेले. मुळात पहिला आधी मानव जो होता की करमणूक, आता मनोरंजन म्हणजे काय करमणूक. सुरुवात प्रथमतः कशी झाली की शिकार करायला जेव्हा लोक बाहेर पडायचे, आता भाषा, चलभाषा अजिबात काही नव्हतं, फक्त हावभाव. पण जेव्हा त्यांना त्यांचं अन्न पुरवठा म्हणून ते शिकार प्राण्यांची करायची, पण जेव्हा माणसं बाहेर पडायचे आणि जेव्हा शिकारीला ते आजूबाजूला थांबत असावेत कदाचित आणि त्यातून त्या हावभावातून त्यांना एक शिकार करणं म्हणजे करमणुकीचं साधन झालं असावं आणि त्यातून ते त्यांचं रोजच दिनक्रम ठरला असावा आणि त्यामधून ते एक मनोरंजन अशी सुरुवात झाली असं मला वाटतं. बरोबर आहे. वगैरे जाळवी लावलेला आणि सगळे असे गोल कडन बसले आणि मग त्यातला जो कोण प्रमुख आहे तो सांगू लागला की शिकार कशी केली. मग आता शिकार कशी केली सांगायचं कसं, शब्द तर नाही, शब्द नाही काही. सुरुवातीला कसा आवाज काढत होता, मग त्या प्राण्याने कुणावर अटॅक केला, मग ती कृतीतून करून दाखवायला लागली. तिथं कृती आली पाहिजे. तर मग ती त्यांना ती बघायला पण जे आता गुहेत बसून माणसं होती, वयोवृद्ध असतील, जखमी झाले असतील, लहान मुलं ही, त्यांचा इंटरेस्ट वाढत गेला, म्हणजे क्युरियोसिटी वाढत गेली. त्यांना वेगळं काहीतरी करता येतं बाबा, हे आपलीच लोक, हे कळायला लागलं. आणि हे अख्खं नाट्य जे काही त्या प्राण्याचा शिकार करण्याची दिवसभराची प्रोसेस असेल किंवा 2 दिवसाची प्रोसेस असेल, ती अख्खी त्यांना अशी एकदम रंजक पद्धतीने त्या प्राण्याचा आवाज काढून, दुसऱ्या प्राण्याचा आवाज काढून, एक जणानं त्या प्राण्याचं काढलेलं कातड अंगावर पांघरलंय, एक जणानं त्याच्या अंगावर असं ती दगडी हत्यार असं पकडलंय, तो प्राणी असा पडलाय, त्या प्राण्याचा आवाज काढत तो माणूस असा इवळत खाली पडतोय, तो त्याला असं नाही का एक शौर्य दाखवून त्याच्या नरड्यावरून सुरा फिरवतोय किंवा त्याच्या पोटात जे काही ती दगडी हत्यार त्या काळातले असतील ते घालतोय. आणि ह्यानं मग एक ड्रामा क्रिएट झाला त्या काळात आणि तो ड्रामा एवढा चांगल्या पद्धतीने क्रिएट झाला आणि मग त्याची सवय लागली. सवय लागत एवढी सवय लागली की प्रत्येक तांड्यावरती ही गोष्ट पसरत गेली. म्हणजे प्रसार होतोच, कुठल्याही एका गोष्टीचा दुसरीकडे प्रसार होतो तसा इकडं असं झालंय, तिकडं तसं व्हायला, तिकडं तसं व्हायला. आणि मनोरंजनाचं साधन म्हणून शिकारीकडे बघितलं गेलं, जे की आता इकडून आपल्या दादांनी 2-3 लोकांनी उत्तरं दिली, सरांनी उत्तरं दिली. तर त्यानंतरची स्टेप आहे सर की मनोरंजनाचं साधन म्हणून शिकारीकडे बघितलं गेलं. आणि मग लहान मुलांना पण वाटू लागलं, यार आपले वडील आई शिकार जंगलात जात आहेत, एवढ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करतायत, आपण पण काहीतरी करायला पाहिजे. बसल्या मग ती ससे असतील, बारीक जे काही छोटे प्राणी असतील सस्तन प्राण्यामध्ये, तर ती तिकडे वळायला लागली. मग तो प्रकार चालू झाला. मग शिकार ही एक मनोरंजनाचं साधन बनली.
आणि शिकारी थ्रू मग प्रत्येक तांड्यामध्ये ह्या गोष्टी घडू लागल्या. तर बेस क्लिअर झाला ना, मनोरंजन कुठं चालू झालं मला वाटतं आता कधी कोण विसरेल. मनोरंजनाचं बीज आणि जसं रयत शिक्षण संस्थेचं बीज इथं मुरलं गेलंय आणि आज त्याचा वटवृक्ष झालाय, तसंच आपल्या मानवी नाट्याचं बीज त्या ठिकाणी मुरलेलं आहे, ज्याला आता आपण वर्षात मोजू नाही शकत किंवा काय नाही, हजारो किंवा किती वर्ष म्हणू शकतो. तेव्हा तिथं आपल्या पूर्वजांनी ते मुरवलेलं आहे आणि त्याचा वटवृक्ष एवढा झालाय की आता पण आपण मोबाईल मध्ये फोटो काढतोय. तर ह्या गोष्टी आहेत. तर आता सांगायचं तात्पर्य हे होतं ह्याच्यातून की एक कन्सेप्ट क्लिअर झाली मनोरंजनाची, की मनोरंजन म्हणजे काय, मनोरंजन कसं सुरू झालं. आणि इथं नाट्य आलंय. मुळात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाट्य रूपांतर आलंय त्या कृतीमधून. की नाट्य रूपांतर म्हणजे काय, किंवा एखादी घडलेली घटना आपण हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस संहिता नव्हती, त्यावेळेस नाटक लेखन नव्हतं, त्यावेळेस कॉन्सेप्ट नव्हती, आयडिया नव्हती, थीम नव्हती, वन लाईन नव्हती, सिनॉप्सिस नव्हतं, काहीच नव्हतं. त्यावेळेस फक्त एकच टार्गेट असायचं त्या लोकांना, बोलीभाषा नव्हती, एकच टार्गेट असायचं की आज मी ह्या तांड्यात कसा सगळ्यांचं मन जिंकून घे, हीच एक भावना. आणि त्या भावनेनं ती शिकारी करायची, त्या भावनेनं ती एंटरटेनमेंट करायची, त्या भावनेनं. आणि मग तांडे 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 जुळायला लागले. एक तांडा, दुसरा तांडा, दुसरा तांडा, स्पर्धा व्हायला लागल्या. जसे आज आपण राज्यस्तरीयला जातो किंवा विभागीय स्पर्धा करतो, तशा स्पर्धा व्हायला लागल्या तांड्या तांड्यांमध्ये मिळून. मग आता मला सांगा की आता ह्या स्पर्धा व्हायला लागल्या, आता एका तांड्यापुरतं मर्यादित आहे किंवा व्यक्ती त्यांचे हावभाव करतायत, प्राण्यांचे आवाज काढतायत, कोणतरी प्राण्यांचं ही कातड अंगावर घेते, कोणतरी हातात दात घेते हत्तीचा, कोण दगडी हात्यारे घेते किंवा हे करून ते नाट्य उभा करतात. पण आता तांड्यांची स्पर्धा चालू झाली तिथली तिथंच. तर मग आता तिथं स्पर्धा चालू झाली म्हणल्यानंतर आता माणसाचा मेंदू जो बस पॅरल डेव्हलप होतोय. बरं, तुम्हाला मी त्या काळापासून ह्या काळापर्यंत आणणार आहे ह्या गोष्टींना घेऊन. ती गंमत खूप चांगली आहे. आता मग माणसाचा मेंदू डेव्हलप होतोय हळूहळू. आता त्यानं त्या हाडकांची हत्यारं बनवायला चालू केलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी. पण आता तांड्यात ज्या वेळेस माणूस एकमेकांचं कम्युनिकेशन करायला लागलाय, त्यावेळेस बऱ्यापैकी माणूस एकमेकांना स्वीकारायला लागलाय. बरोबर, जी की पूर्वी असं होतं की एकच फॅमिली असायची, त्याचा तांडा बनलेला असायचा, त्याची एक स्त्री प्रमुख असायची, एकच फॅमिली असायची, त्याचा तांडा बनलेला असायचा. आणि मग हे एकत्र यायला लागले. मग मला एक गोष्ट सांगा आता की त्यावेळेसच्या स्पर्धा कशा होत असतील. तांड्यात जी शिकार करून येतात लोक आणि कुठल्या तांड्याने खूप चांगली शिकार केली हे ते कृतीतून दाखवतायत, भाषा नसतानाही. हे कसं केलं जात असेल? खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. आता जशी उत्तर आली त्यापेक्षा फास्ट उत्तर यायला पाहिजे. हा बरोबर. आणखी बरं मला सांगा, जसं आजकालच्या नाटकामध्ये आपण लाईट वापरतो, नेपथ्य वापरतो, ऍक्सेसरीज वापरतो, परत कॉस्ट्युम वापरतो, तसं त्या काळात काय केलं असेल त्यांनी? मोठे हा आग. आणखी हा ठीक आहे, आगीचा उपयोग कशासाठी? बरोबर. कोण परत काय? पडदा नाही, त्यावेळेस पडदा नव्हता. त्या काळात हा पश्चिम म्हणून, वेशभूषा म्हणून प्राण्यांचे कातडे. आणखी झाडाची पानं, पश्चिम म्हणून, प्रॉपर्टी म्हणून काय काय वापरलं असेल. आणि आता एक महत्वाची गोष्ट आहे की मेकअप कसा केला जात असेल त्या काळात. आत्ता पण तुम्ही सर्च करा, आफ्रिकन ट्रायबल सर्च करा, तुम्हाला आत्ता पण ती व्हेरिएशन दिसेल त्यांच्या मेकअपचा. मेकअप कसा केला जात असेल त्यावेळेस. मग ते हा ग्रुप आहे तर त्यांना हिरवे पट्टे मारलेत, हा ग्रुप आहे त्यांनी पांढरे पट्टे मारलेत, हा ग्रुप आहे त्यांनी, म्हणजे बघा किती इंटरेस्टिंग प्रोसेस चालू झाले त्या काळात ह्या मनोरंजनाची, नाट्याची. ज्या आपण एका थिएटरमध्ये, आयसोलेशन मध्ये एवढं सगळं टेक्निकल बाबी आपल्या हातात असताना पण आपण तेवढंही करू नाही शकत. आज एकांकी कवर आलोय आपण, 3 अंकी 2 अंकी आणि परत आता एकांकावरती आलोय. म्हणजे आपल्याला आता ती भूक किती कमी पण होत गेली आणि ह्या गोष्टी. तर त्या काळात रात्र एक प्रयोग चालायचा, एक तांड्याचा शो एक रात्र व्हायचा.
आणि त्यांना त्याचंच अंश वाटायचं की आम्ही कशा पद्धतीने शो हे केलंय. आणि ह्या सोबतच जसं आता मी सांगितलं की हा तांडा त्या तांड्याला मिसळायला लागला, तो तांडा त्या तांड्याला मिसळायला लागला आणि ह्याच्यातून ना एक त्या भागातली संस्कृती बनत गेली. त्यांच्यात एक लग्न व्हायला लागले. तर थोडंसं पुढं आलो आपण आणखी, तो त्यांच्याच लग्न व्हायला लागलं, त्यांच्याच गोष्टी बऱ्यापैकी शॉर्ट आउट व्हायला लागल्या आणि त्या भागाची एक संस्कृती बनायला लागली. आणि संस्कृतीचा, कलेचा आणि नाटकाचा खूप जवळचा संबंध आहे. सगळ्यात पहिलं सरांनी जे सांगितलं मग अशी थीम बीज कुठून येतात? घटनेमधून येऊ शकतात, ती स्वतःच्या बाबतीत असेल किंवा दुसऱ्याच्या बाबतीत असेल, किस्सा एखादा ऐकलेला असतो किंवा चक्क कल्पनाच. आता काय कल्पना? तर काहीही करा. पीके काय कल्पना आहे? पीके सिनेमा माहिती आहे आमिर खानचा? घडलेला असेल का? नाही, त्याच्याकडे कल्पना आहे. मग त्याचं बीज ज्यावेळेस हिराणी आणि अभिजात दोषी सर या लोकांनी मिळून दिलेली काटछाट करावी लागते. पण त्याचा मूळ आत्मा तसंच ठेवून तुम्ही काटछाट केली पाहिजे. किंवा अगदी स्वप्न जरी पडलं ना तरी त्याची पण हे करू शकता, कारण त्याला लिमिट नाहीये ना. फक्त मुद्दा एकच की तुम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये फिल्म दिसली पाहिजे, दॅट्स इट. आता एक साधी तुम्हाला जगातल्या टॉप 10 मधले एक फिल्मचं नाव सांगतो. व्हेअर इज माय फ्रेंड्स होम. व्हेअर इज माय फ्रेंड्स होम, इराणी. त्याचे एक तर तुम्हाला सबटायटल्स पण उपलब्ध असतील नेटवरती, शोधा ती सापडेल. जगातल्या टॉप 10 वरची बरं का, टॉप 10 मधली तिची कॉन्सेप्ट किंवा बीज काय आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता याच्यावरती फिल्म बनूच नाही शकत. शाळेमध्ये पहिली दुसरीतले मुलं आहेत, 2 मित्र आहेत. एकाची होमवर्कची वही चुकून एकाकडे येते, दुसऱ्याकडे येते. तो जो दुसरा मुलगा आहे त्याला खूप चिंता लागते की उद्या टीचर माझ्या मित्राला रागवतील, मारतील आणि त्याची त्या मुलाला वही लिहून द्यायची. एवढीच कथा आहे, फिल्ममधून सुचली होती. एक कुठेतरी शॉर्ट फिल्म त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी पाठवली, ती त्यांना खूप आवडली आणि त्याच्यात त्यांनी दुप्पट तिप्पट अजून एक्स्ट्राचं मटेरियल घातलं आणि त्याची फिल्म बनवली. कुठून आली? तर दुसऱ्याच्या शॉर्ट फिल्म म्हणून. पण त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं सगळ्यांना की मी शॉर्ट फिल्म मधून बनवली. त्याचे दुनियाभर सगळे त्यांचे प्रूफ आहेत की त्यांनी ते सांगितलं. नेक्स्ट, मोडके सिनेमाची कथा अमरदेवकरांना कुठं सुचली? राष्ट्रीय पारितोषिक विजेती फिल्म आहे, त्याचे भाग आहेत शिवाजी कर्डेसर. तर ही फिल्म त्यांना केव्हा सुचली की ते एका स्कूलमध्ये गेले होते आणि तिथं 15 ऑगस्ट साठी लोक प्रॅक्टिस करत होते आणि जो मेन पुढं होता तो एकदम लेसा पेचा होता, कसा चालत होता आणि त्याच्या पाठीमागं खूप व्यवस्थित परेड करणारे लोक होते. येतंय ना लक्षात? आणि प्रत्येकाचा संघर्ष होतो, त्याचा संघर्षच असतो. मग कुणाचा सामाजिक कारणांमुळे असेल, कुणाचा सांस्कृतिक कारणांमुळे, कुणाचा मेंटल कारणांमुळे असू शकेल, कुणाचा कौटुंबिक छळ काहीही असू शकतो. ओके, नेक्स्ट. आता आपण पाहिलं की ठीक आहे, निकष पाहिले काय 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 पाहिजे होतं, ऑडियन्स अमुक बजेट. नंतर पाहिलं की बीज. ओके, बीजवरून आठवलं मला की सैराटचं बीज काय हो? विचार करा राव, आता एवढं सगळं सांगितलं ना. ऑनर किलिंग. एक धर्म किंवा एक जातीच्या दुसऱ्या जातीची व्यक्तींनी केलेलं लग्न आणि त्याच्यातून मग ते दुखावलेले नातेवाईकांनी आपल्या सख्या लेकराचा केलेला खून. किती भयंकर घटना आहे. ओके, बीज ते, पण त्या बीजाला घेऊन जो विस्तार झाला. आणि गमतीचा भाग असा आहे की जे बीज असतं ते शब्दांमध्ये तुमच्या त्या कथेत शक्यतो येऊ द्यायचं नसतं. त्याच्यात कुठंच ऑनर किलिंग शब्द आलेला नाही. पण ऑनर किलिंग काय भयंकर चीज आहे ते आपल्यापर्यंत मात्र व्यवस्थित पोहोचवते. राईट? आता कथा लिहायची ठरली. कथा लिहायची ठरल्यानंतर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कथेला पात्र लागतं. ओके, ठीक आहे, मी ते टाक एक पात्र आहे म्हणजे मी बरं का. आणि काय नाही, सकाळी उठलो, ब्रश केला, आंघोळ केली,
छान माझ्या मिसेसने काहीतरी गरमागरम आयता आणून दिलं, ते खातोय. आज काय माझं जॉब असेल तिथं पण गेलो नाही, गोधडी तोळत पडलं. त्यात म्हणता येईल का चित्रपट? बरं मी बनवलं, तुम्ही पाहताल का? नाही पाहणार का? तर त्याच्यात एक्साइटिंग काही नाहीये, नाट्य काही नाहीये. मग नाट्य येतो कुठून? ते येतं संघर्षातून, कॉन्फ्लिक्ट. मग तुम्हाला एक पात्र पाहिजे आणि त्याचा काहीतरी कॉन्फ्लिक्ट पाहिजे. ठीक आहे. आपण ज्या वेळेस सिनेमा पाहतो त्यावेळेस आपण तिथं पात्र पाहायला गेलेलो असतो. का? कारण आपण सगळं भावनिक प्राणी आहोत आणि आपल्याला दुसऱ्यांबरोबर कनेक्ट व्हायला आवडतं, मेंटल लेवलवर, भावनिक लेवलवरती. येतंय लक्षात? आणि मग ज्या वेळेस पडद्यावरती एखाद्या आता मी अन्यायाची गोष्ट घेतली तर एखाद्या गरीब याच्यावरती अन्याय होतो, तर त्यावेळेस तुम्हाला पण वाईट वाटतं. का? तर तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट होत असता. पण कनेक्ट केव्हा होणार? जर त्याच्यावर काही असं नाट्यमय घडत असेल तर, संघर्ष असेल तर. ओके. मग सिनेमासाठी आपल्याला आवश्यक आहे पात्र आणि संघर्ष. नाही हे आम्ही लहान थोडी आहे. तो तर अभिनेता आहे, नायक कोण आहे? सिनेमा कोण घडवून आणतो? कोणामुळे सिनेमा पुढे जातो? महावीर सिंग फोगाट. त्याच्यामुळे सिनेमा घडत जातोय. पात्र कोणतं आहे त्यातलं? मुख्य पात्र कोणतं आहे की जो काहीतरी करतो आणि त्याच्यामुळेच सिनेमा घडत चाललाय. सिनेमाच्या नायकाला चित्रपटवाल्यांच्या भाषेत प्रोटॅगॉनिस्ट म्हणतात. मग तो कधी कधी दरोडेखोर पण असू शकतो, धूम बूम बूम करणारा चोर पण असू शकतो, किंवा चक्क सिरियल किलर पण असू शकतो. त्याला निगेटिव्ह हिरो म्हणतात. हिरो, निगेटिव्ह हिरो. पण यांच्या भाषेत प्रोटॅगनिस्ट काही घेण्यात येणार नाही. त्याला हिरो म्हणायचंच नाही. हिरो कशाला म्हणायचं? मुख्य पात्र की जो सिनेमाची कथा घेऊन पुढे जातो. आणि आजचा काय संघर्ष आहे? तुझी प्रेम कहाणी पूर्ण होती की नाही होती? एवढंच अगदी सामान्य भाषेत. आणि कुठली लव्ह स्टोरी घ्या, असतं काय? वन बॉय मीट्स वन गर्ल, आयदर दे मीट फॉर एव्हर और संपलं. याच्यात काही नाहीये. पण याच्या दरम्यानच्या काळात जे तुम्ही फील करता ते तुमचं कौशल्य आहे. आता समजा मी मूर्ती घडवतोय. एक बेसिक स्ट्रक्चर असतं गोळाकार. तुम्ही जर कधी एखादा मूर्तिकार मूर्ती घडवताना पहा, सुरुवातीला फक्त तो गोळे 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 थापून बेसिक स्ट्रक्चर करतो आणि त्याच्यानंतर जी फिनिशिंग करतो ना ते पाहण्यासारखं असतं. गोळा तर मलाही करता येईल. तसं आता मी जे सांगणार आहे, मी फक्त गोळाच कसं करायचं हे शिकवणार आहे. त्याच्यानंतर ते तुमचं काम आहे की त्याच्यात तुम्हाला फिनिशिंग कसं आणायचं. मी फक्त मॅक्रो गोष्टी सांगणार आहे, मायक्रो गोष्टी तुम्ही तुमच्या शोधायच्या. आणि हा आयुष्याचा प्रवास असतो. कुठलीही कला असू दे, कारण तुम्ही माणूस म्हणून समृद्ध होता. आणि या सगळ्यांच्या पटकथा, स्क्रिप्ट किंवा संहिता किंवा स्क्रीन प्ले इंटरनेटवरती फुकट उपलब्ध आहे. सिनेमाचा नायक आहे आणि त्याचा संघर्ष की त्याच्या हातात बघा 2 वह्या आहेत आणि तो तिच्या आईला पाय पडून पडून सांगतो की अगं आई, माझ्याकडं चुकून माझ्या मित्राची नोटबुक आली आहे, त्याला जर ती दिली नाही तर उद्या टीचर खूप त्याचं छळ करते, प्लीज मला त्याला नेऊन देऊ दे. आणि त्याच्या आईचं त्याच्याकडे लक्षच नाही की तिचं अजून एक धाकटं बाळ आहे पलीकडं, ते रडते, त्याच्यात व्यस्त आहे, तिला कपडे काय 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 काय. पण त्याच्यासाठीचा तो जो किंवा अशी कोणती गोष्ट आहे की जी प्रेक्षकांना त्यांच्या सीटवरती पकडून ठेवेल, तिथं बसायला भाग पडेल, त्यांची जी उत्सुकता आहे. काय असतं की याच्यात काहीतरी अपेक्षा निर्माण केलेल्या असतात किंवा काहीतरी प्रश्न निर्माण केलेले असतात, ते सुटतात की नाही याची प्रेक्षकांनाच खूप हे झालेली असते, उत्सुकता झालेली असते. तर त्याला म्हणतात मोस्ट ड्रामॅटिक क्वेश्चन. ओके. मग पहिलं जे आपण बघितलं सैराटचं उदाहरण, तर सैराटमध्ये मोस्ट ड्रामॅटिक क्वेश्चन काय?
की आर्चीचं प्रेम प्रकरण शेवटी काय होत आहे. आपण तिथं का बसून राहतो, का त्यांचा संघर्ष बघतो. तर तो मोस्ट ड्रामॅटिक क्वेश्चन. त्याच्यामुळं मोस्ट ड्रामॅटिक क्वेश्चन हा सगळ्या गोष्टीत भरून काढत असतो. मग मोस्ट ड्रामॅटिक क्वेश्चन ते छोट्या बाळाच्या याचं बघितला, तो ती वही त्याच्या मित्राला नेऊन देऊ शकतो का, आणि नसेल देऊ शकत तर त्या मित्राला मार बसतो का, त्याची उत्सुकता करा. किंवा दृश्यम किंवा कॅरेक्टरायझेशन पण म्हणतात. मग तुम्ही जर लेखक आहात तर तुम्ही चक्क त्याचा बायोडाटाच लिहून काढा. नाव, वय, शिक्षण, पत्ता, बोलीभाषा, लिहिता वाचता येतं का, किती शिकलाय, याचं कारण सांगतो का. याचं कारण असं आहे की तुमचं पात्र कथेमध्ये जे वागणार आहे, जे बोलणार आहे, ज्या प्रतिक्रिया देणार आहे, ते त्याच्या पूर्व जडणघडण आणि त्याच्यावर झालेले सगळे सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक संस्कार याच्यातून त्याच्या प्रतिक्रिया येणार. आर्ची जे वागती ती तशी का वागते हो, कारण ती एक अतिशय श्रीमंत बापाची पोरगी. तो बाप पण असा आहे की तिच्यावरती म्हणजे तिला फर्स्ट प्रेफरन्स आहे. घराचं नाव अर्चना आहे, त्यांच्या गाड्यांवरती पण अर्चना प्रिन्स लिहिलेलं आहे. तुम्ही ते बघा डिटेल्स मध्ये, त्या ट्रॅक्टरच्या पुढच्या पट्टीवर लिहिलेलं आहे. ह्या गोष्टीतून छोट्या छोट्या गोष्टी, अर्थात हे लेखकाचं काम नाही, हे यांचं काम आहे. जे कॉस्ट्युम डिझायनर, ते आर्ट डिझायनर आहेत, त्यांचं काम. पण या छोट्या छोट्या गोष्टीतून सिनेमा फुलवतात. आणि परशा असा का वागतो, कारण त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्याचं वागणं, त्याचं जगणं, तो सल्या, तो तसा का वागतो, हे येतात कुठून. ते तर अचानक जन्मलेले नाही येतं. ज्यावेळेस सिनेमा सुरू झाला तर त्यांची काहीतरी पास्ट हिस्ट्री आहे. तर पास्ट हिस्ट्री खूप महत्वाची असते. त्याच्यातून एक किस्सा आठवला. खरं तर मी प्रचंड संसदीय भाषेत बोलणारा माणूस आहे. मी शक्यतो असंसदीय भाषा वापरत नाही माझ्या आयुष्यातील. पण तुम्हाला किस्सा सांगतो, थोडीशी असंसदीय भाषा आहे, पण ह्या क्षणी ते खूप महत्वाचं आहे. की मी शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, आणि मी झाडाचा पाला काढण्यासाठी मला एक जुगाड बनवायचा होता, ऊसाचा. म्हणून मी 2 विळे, एक रॉड बिड असं थोडंसं सामान घेऊन एका वेल्डिंग वाल्या चाच्याकडे गेलो. त्याला म्हटलं, चाचा मेरे को ना ऐसा डिझाईन बनवणार आहे. मग तो आला, त्याचे 2-3 शागीर येऊन गोळा झाले माझ्या भोवती. पाहिलं, त्यांच्याकडे काही खूप मोठं काम चालू होतं, ते बिझी होतं. माझ्याकडे पाहिलं आहे का, ते एवढं 4 तुकडे घेऊन आलो होतो. त्याच्या दृष्टीने ते खूप फालतू काम होतं. मग त्यांनी मला नकार दिला. का, त्याच्याकडे खूप काहीतरी महत्वाचं काम चालू आहे आणि असं फालतू काम करायला त्याला वेळ नाही. हीज बडा लीग का खिलाडी असं साधारणतः त्याचा ऋतुभाव. तो म्हणाला, अरे भाई, इधर मेरे को गांड खुजाने के लिए भी टाइम नहीं है. आता एक लक्षात घ्या, हे जर मी लेखक असतो तर माझी लेखक म्हणून जी मानसिकता आहे, मी ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीतून माझ्याकडून असं लिखाणच नाही वाटत. पण जो खरा लेखक असतो ना, तो परकाया प्रवेश करतो. मला त्या चाचाच्या भूमिकेत गेलं पाहिजे, मी त्याचं जगणं जगलं पाहिजे. त्यांच्याकडे आता बिचारा कदाचित 4थीच पास असेल, तो त्याच्या फील्डला त्याच्याकडे डोमेन नॉलेज आहे का. तो रुळात आणि अशिक्षित असला ना तरी हे लोक खूप जुगाडू असतात. म्हणजे ते इतके शिकवतात ना की आपण वेडे होतो. म्हणजे शेतकरी वेडा नसतो. मी शेतकरी कुटुंबातला आहे, परंतु खूप अशा गोष्टी की जे आमचे गडी आम्हाला सांगायचे. त्यांच्याकडे डोमेन नॉलेज असायचं, ते लहानपणापासून त्यांनी शेतीत वाढलेले असतात. तर तुम्ही ज्यावेळेस एखादं कॅरेक्टर उभं करता, आता हे एवढं सगळं कशासाठी सांगितलं, तर आपल्याला काय करायचंय, कॅरेक्टर उभं करायचं. ते ऑथेंटिकेट केव्हा होईल, की ज्या वेळेस तुम्ही त्याच्या जगण्याच्या सगळ्या संदर्भानुसार तुम्ही त्याला सादर करता. मग हे जगण्याचं कुठून कशातून कळलं मला, तर त्या चाचाच्या बोलण्यातनं कळलं, त्याच्या बॉडी लँग्वेज वरून कळलं की त्यांनी मला नकार तर दिलाच,
तो म्हणू शकला फर्स्ट टाइम मी जॉब, तसं नाही. पण त्यांनी ज्या म्हणजे त्यांची जगण्याची पद्धती, त्यांच्या एकमेकांबरोबर बोलण्याची पद्धती ती रॉ आहे, कनेक्ट झाले पाहिजे. टाइम किती सर घड्याळ, कारण मी बोलत तो माझा आवडता सिनेमा. मग ज्यावेळेस मी स्वतःला सक्ती केली की अरे आपल्याला हा सिनेमा पाहावाच लागेल, तो पाहिला, तो खूप आवडला. मग मी स्वतःच निरीक्षण केलं की अरे मला काय प्रॉब्लेम होता की मी हा सिनेमा 15 मिनिटाच्या पुढे जात नव्हतो. तर सुरुवातीला त्यांनी जे कॅरेक्टर इंट्रोड्यूस केले त्यांच्याबरोबर मी कनेक्टच होत नव्हतो. काय तर गावातलं एक टुकार टोळक आहे ते बसलेले आहे चहाच्या टपरीवर, नाही झालो कनेक्ट. आता हा माझा पण प्रॉब्लेम आहे, मे बी दिग्दर्शकाचा प्रॉब्लेम असेल किंवा लेखकाचा प्रॉब्लेम असेल, आणि आपला सिनेमा प्रत्येकाबरोबर कनेक्टेबल होईल असं गृहीत धरूच नका. पण किमान त्याच्यामध्ये असे काही गुण टाकले पाहिजेत की तुम्ही पटकन कनेक्ट होतात. मग कुठले कुठले गुण असतात तर काही, म्हणजे आता दृश्यम सारखा सिनेमा आहे की सगळ्यात पहिले पटकन आपण का कनेक्ट झालो, अरे बिचारा गरीब मध्यमवर्गीय माणूस आहे, याचा बिझनेस आहे त्याचा कॅसेटचा वगैरे, आणि त्याच्या फॅमिलीवरती आफत ओढवली, त्यांची तर काहीच चूक नाही. म्हणजे तिथं आपल्याला सहानुभूती वाटली. लहान लेकरू आहे त्याला ती नोटबुक नेऊन द्यायचं, तर लहान मुलांच्या बाबतीत सहानुभूती आपल्याला वाटतच असते. आपण पटकन त्यांच्याबरोबर कनेक्ट होतो, आणि त्याच्यामुळं जाहिरातींमध्ये लहान मुलांचा सगळ्यात जास्त उपयोग केला जातो. त्याचं लॉजिक आहे की आपण पटकन कनेक्ट होतो, किंवा म्हातारे माणसं पटकन कनेक्ट होतो. असं काहीतरी त्या कॅरेक्टरमध्ये टाका की तुमचा तो माणूस कनेक्ट होईल. काहीतरी शक्तिशाली आणि कमजोर याचे युद्ध असेल तो नेहमी कमजोरच्या बाजूला असतो. ऍज अ प्रेक्षक म्हणून आपण तुम्ही बघा कधी पण सिनेमा, ओके. मग तिथं ते दाखवलं की त्यांनी कसा पराभव केला, आणि बाकीचे त्याचे 2-4 गुण दिसलेत की अरे आपली भन्नाट आहे काही प्रकार, आपण कनेक्ट होतो. तर सगळ्यात पहिलं आणि बेसिक गोष्ट की तो कनेक्टेबल पाहिजे. दुसरं आहे बिलिव्हेबल. पीके त्यांनी एलियन दाखवलाय, पण तो जर इटी नावाचा सिनेमा आठवतो किंवा आपल्या याच्यातला तो जादू, काय त्याचं नाव, कोई मिल गया, ऋतिक रोशनचा, त्याचा तो जादू आहे, तो जादू तिथं आणून बसवला असता पीकेच्या जागेवर करो नसता चालला, कारण ह्या कथेची डिमांड वेगळी आहे. म्हणजे दुसरी गोष्ट तो बिलिव्हेबल. आता बिलिव्हेबल शब्द का, कारण आपण सगळे देव आहोत. म्हणजे काय, आपण ही एक नवीन सृष्टी घडवतो, त्याच्यात हे सगळे पात्र म्हणजे आपले अपत्य असतात ऍज अ लेखक म्हणून. मग माझा अपत्य व्यंग असून कसं चालेल, ते व्यंग नसलेलं खूप छान छान या अर्थाने की मला त्याच्या थ्रू तुम्हाला जे पोहोचवायचंय, साकारलेली सीन कुटाळ, भयंकर, कटकारस्थानी करणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची नौटंकी पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहा तुम्ही. अगदी मरण डोळ्यासमोर तरी मग तिचे ते काहीतरी भयंकर हे चालूच आहे, म्हणजे कटकारस्थान. किंवा 3 इडियट्सचा आमिर खानचे जे शिक्षण विषयक विचार आहेत ते जे सुरुवातीला होते तेच शेवटपर्यंत आहे, आणि शेवटी तो अगदी त्या विचारांचं काहीतरी गुरुकुल सुरू करतो. हे फ्लॅट आहे, किंवा ज्याला फ्लॅट किंवा स्टॅटिक कॅरेक्टर आर्च म्हणतात. नेक्स्ट पुढचं आहे सकारात्मक परिवर्तन, काहीतरी पॉझिटिव्ह करतो. आता हे असं पुन्हा काय आहे तर सिनेमाची भाषा किंवा सिनेमा लिखाणातल्या सिम्बॉल्स वगैरे जे आहेत सिनेमा इंडस्ट्रीचे हळूहळू डेव्हलप होत आहेत. काही लोकांनी हे वापरायला सुरुवात केली, याला मान्यता मिळाली, आपण पण हे वापरू. काही आत्मविश्वास नसलेला आणि शेवटचा शेरगिरी, पॉझिटिव्ह फरक आहे ना. किंवा चक दे इंडियाचा शाहरुख खान देशद्रोही, गद्दार ते देशाचा अभिमान, हा त्याचा प्रवास आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. किंवा दंगल सिनेमातली फातिमा शेखनी गीता फोगटचं केलेलं रोल, एक कन्झर्वेटिव्ह घरातली साधी सामान्य ते थेट इंटरनॅशनल गोल्ड मेडल विनर. नेक्स्ट निगेटिव्ह चेंज आर्ट. याच्यात माणूस निगेटिव्ह होतो, त्याची परिस्थिती किंवा आंघोळ करताना दाखवले पिल्लू ते थेट
चंबल की डाकुरानी, खुनी, किंवा चैतन्य तामानेंचे डिसायबल नावाचा सिनेमा आहे, त्याच्यात शरद मिरोळकर हे जे पात्र आहे, तर हे म्हणजे एकदम धैर्यवादी संगीत साधक ते सामान्य पोट भरून संगीत शिक्षक असा त्याचा प्रवास आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. किंवा गॉड फादर खूप फेमस सिनेमा आहे, बहुतेकांना माहित असेल. त्याच्यात हा जो मायकेल कॉर्लिऑन आहे, त्याचा बाप खूप मोठा नामचीन गुंड आहे, पण त्याला काय अंडरवर्ल्डशी काही घेणं देणं नाही. तो स्वतःला फॅमिली पासून दूर ठेवतो. त्याच्या बायकोला पण म्हणजे त्याची फियांसी असते, तिला पण सांगतो की मला यांचं काहीच घेणं देणं नाही. आणि हाच माणूस सिनेमाच्या शेवटी बापापेक्षा पण निष्ठुर, निर्दयी आणि खतरनाक डॉन बनतो. हे सगळे निगेटिव्ह आर्च. तर अशा प्रकारचे तुम्ही टूल्स वापरू शकता की आपल्याला जे कॅरेक्टर डिझाईन करायचं त्याचा आर्च काय असेल. आर्च कळला. नेक्स्ट पुढचा आहे सिनेमाचा प्लॉट. आता सगळ्यात आधी तुम्हाला प्लॉट हा शब्द सिनेमाशी संबंधित खूप ऐकायला मिळेल. या सगळ्या घटना सिनेमाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत ज्या काय घटना असतात त्या सगळ्या घटनांना कथा म्हणतात. ओके. परंतु त्याच्यातलं 1, 4 आणि 8 या अशा घटना आहेत की त्यातली एक जरी घटना काढून घेतली तर सिनेमा तुम्हाला समजणार नाही किंवा ती कथा तुम्हाला समजणार नाही. म्हणजे ते की फॅक्टर्स आहेत, खूप महत्वाचे आहेत. कारण ती जर घटना काढून घेतली तर त्याच्या पुढच्या घटनांची संगतीच लागत नाही. त्याचं एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट होईल. नेक्स्ट थोडस मी फास्ट जातोय. आपण सैराट सिनेमाचं उदाहरण घेऊ. प्रिन्सचा वाढदिवस आणि झिंगाट गाणं एक घटना आहे. आणि आर्चीचे वडील आर्ची आणि परशाला एकत्र पाहतात तिथे गाडीमध्ये. ही एक घटना आहे. आता मला सांगा, प्रिन्सचा वाढदिवस आणि झिंगाट हे जर त्याच्यातून काढून घेतलं तर पुढच्या सिनेमाची संगती लागते का? वरचा फक्त कथेचा भाग आहे आणि हा मात्र प्लॉट पॉइंट आहे. क्लिअर? तुम्हाला सुरुवातीला ही पण घटना महत्वाची वाटली पण ती घटना महत्वाची नाही. जाऊ दे ना. ते सगळं काढून टाकलं आणि थेट आर्ची आणि परशाला त्या गाडीमध्ये एकत्र वडील पाहत आहेत असं दाखवलं. ओके. काढून टाकलं आधीच पोर्शन, तरी पण सिनेमाची संगती लागते. मग ज्या घटना अशा आहेत की ज्या काढल्या असता सिनेमाची संगती लागणार नाही त्यांना म्हणतात प्लॉट पॉइंट. प्लॉट पॉइंट शब्द लिहून घ्या, खूप महत्वाचा. ओके. आणि ह्या प्लॉट पॉइंटची जी साखळी तयार होते त्याला म्हणतात सिनेमाचा प्लॉट. आणि त्याच्यावरून त्यांना वाटलं की मुली पण करू शकतील म्हणून त्यांनी सुरू केलं. दुसरी गोष्ट, ते काही 7-8 भावंड होते कुस्तीची प्रॅक्टिस करायला. सगळे कमी केले आणि त्यांचं मिळून एक कॅरेक्टर बनवलं होतं चुलत भाऊ. अशा छोट्या छोट्या घटना. हे का केलं ते ही लेखकाची कमाल आहे. लेखकांनी प्रेक्षकांचा विचार केला आणि प्रेक्षकांना काय नाट्यमय वाटेल ते चेंजेस केलेले. तर ते लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ते मूळ स्टोरी समजून घ्या, नाही तर फरक समजून घ्या. यांनी कशी नाट्यमयता आणली. फंटास्टिक आहे म्हणजे. ओके. आणि सगळं होत 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 होतं आणि इंटरव्ह्यूच्या आधी काय होतं? बाप लेकीचं भांडण. नेक्स्ट ऍक्ट 2 मधला दुसरा भाग. मग ती हारती आणि सगळं 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 काहीतरी होतं आणि सगळ्यात शेवटी क्लायमॅक्स काय होतं तर ती बापाला फोन करते. तिथं समेट होतं त्या दोघांचं. मिड पॉइंटला काय झालं होतं? तिने त्याला नाकारलं होतं, इथं परत त्याला स्वीकारलं. आता हे एवढं डिटेल मध्ये जाऊन त्या लोकांनी ऑलरेडी ठरवून केलेलं. आपण ज्यावेळेस पाहायला बसतो त्यावेळेस तर खूप मज्जा वाटते आपल्याला. आपल्याला एकदम फ्लो वाटतो. पण त्या फ्लो मागे प्रत्येक गोष्टीत रचना आहे. त्या प्रत्येक रचनेपाठीमागे काहीतरी विचार आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना विचार करू. त्या सीन मध्ये आयदर हास्य असतं किंवा अश्रू तरी असतात, म्हणजे आम्ही लोकांना भावनिक तरी करतो, किंवा त्याच्यात काहीतरी नाट्य भरलेलं असतं.